गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। अपघात प्रकरणात गौतमी हजर न झाल्यानं हे प्रकरण आता तापल्याचं पाहायला मिळतंय। वकील वाजिद बिडकर गौतमी विरोधात चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मानलेले भाऊ अपघातग्रस्त कुटुंबाकडे मदतीसाठी पाठवल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप तिच्यावरती होतोय। महत्त्वाचे अपडेट आपण बघतोय गौतमी पाटील प्रकरणी। बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, नेमकी काय अपडेट आहे? आपल्याला माहिती आहे गौतमी पाटीलच्या चालकाने एक अपघात केला, त्यानंतर गौतमी पाटील मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आली होती। ती त्या पोलीस स्टेशनला हजर झाली नाही, पोलिसांनी नोटीस पाठवली, त्यानंतर ती माध्यमासमोर सुद्धा आली, आपली बाजू मांडली। मी त्या गाडीत नसल्यामुळे माझा त्याशी काही संबंध नाही असं देखील म्हटलं। त्यानंतर मात्र ज्यावेळेस अपघात झाला, अपघातानंतर पुणे पोलिसांनी जी नोटीस पाठवली, त्या नोटीस पाठवण्याला इतर वेळी सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते 24 तासामध्ये हजर राहणं अपेक्षित असतं, अन्यथा पोलीस कारवाई करतात। मात्र गौतमी पाटील 24 तासामध्ये हजर झाल्या नाहीत। त्याचबरोबर परस्पर या कुटुंबाकडे मदतीसाठी जो मानलेला भाऊ आहे त्या मानलेल्या भावाला पाठवलं। एकतर गुन्हा दाखल झाला असताना, कायदेशीर बाबी पूर्ण करत असताना अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला त्या कुटुंबाकडे पाठवणे आणि त्या गुन्ह्यावर दबाव टाकणे, अशा प्रकारचा हा सगळा गुन्हा होऊ शकतो, गुन्हा होऊ शकतो। त्यामुळे गौतमी पाटील हिच्यावरच आता गुन्हा दाखल करावा अशी मागणी ॲडव्होकेट वाजिद बिडकर यांनी केलेली आहे। आणि अशा संबंधाचे जे नियम आहेत ते आपल्या कायद्यामध्ये आहेत आणि त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती वाजिद बिडकर यांनी केली आहे। यामध्ये आता पुढे काय होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र खरंच या प्रकरणामध्ये गौतमी पाटीलचा काही हात आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पोलीस या संदर्भात काय माहिती देतात किंवा असा गुन्हा दाखल होतो का याची सगळी आता तपासणी केली जाणार आहे। नक्कीच आता यामध्ये काय अपडेट येते हे बघावं लागेल। धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। नोटीस पोलिसांनी दिली म्हटल्यावर त्याचं उत्तर देण्यासाठी, जबाब देण्यासाठी हजर होणं आवश्यक होतं। दुसरं, ते जे काही कुटुंब आहे त्यांच्या घरी मानलेला भाऊ पाठवला, आर्थिक मदत पाठवली, हे झालं 353 म्हणजे शासकीय कामात अडथळा। FIR दाखल असताना, पोलिसांनी नोटीस दिलेल्या असताना अशा प्रकारचं हे पुरावे मोडण्याचा प्रयत्न कसं करू शकतात? त्यानंतर मीडियासमोर पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार, म्हणजे तुम्ही जे काही साक्षीदार आहेत, जे काही फिर्यादी आहेत त्यांच्यावर एक प्रकारचं मानसिक दडपण आणतायत। तुम्ही तुमचं जे वलय आहे ते दाबून परत न्यायालयाच्या कामात अडथळा आणतायत। तर नवीन गुन्हा गौतमी पाटीलवर दाखल होऊ शकतो 353 व इतर कलमा अंतर्गत।